गोविंदराज भगवत गीता की जय। श्री श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की जय। श्री श्री गौर निताय की जय। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय। श्री राधा पंढरीनाथ की जय। श्री पंढरपुर धाम की जय। जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये। अष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमा श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुक्तपदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सद्गण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सद्गण ललिता श्रीविशाखान्वितं च। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरवृषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य
हरे कृष्ण. तुम्हा सर्व वैष्णव भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या विशेष आषाढी महोत्सवानिमित्त. आषाढी एकादशी महोत्सव की तर आज फार भाग्याचा दिवस आहे. आपण सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे, उत्सवाचा दिवस आहे. कारण का वर्षात ज्या काही 24 एकादशी येत असतात, वर्षातनं 24 एकादशी येतात. प्रत्येक पक्षाने म्हणजे प्रत्येक महिन्याचे 2 पक्ष असतात. एक म्हणजे शुक्ल पक्ष आणि दुसरा असतो कृष्ण पक्ष. अमावस्या ते पौर्णिमा ते अमावस्या. तर अशा प्रकारे 24 एकादशी वर्षात येतात. अधिक मास आला की अजून 2 एकादशी वाढतात. तर त्यापैकी ही जे काही आषाढ महिन्यातली एकादशी आहे तर तिला देवशयनी एकादशी म्हणतात. काय म्हणतात? तर वैष्णवांसाठी एकादशी तिथी जी आहे ती फार फार महत्वपूर्ण. का महत्वपूर्ण एकादशी तिथी? तर शास्त्रात तिचं फार महात्म्य वर्णन केले. माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी. वैष्णव आचार्य भक्तिनाथ ठाकूर आहेत, त्यांचा फोटो आहे. त्यांनी भजन केले बंगालीमध्ये. ते म्हणतात माधवती ती भक्ती जननी जतने पालन करी. माधव तिथी म्हणते वैष्णव एकादशीला काय म्हणलेलं आहे? माधव तिथी भक्ती जननी म्हणते. ती वैष्णवांच्या किंवा सामान्य लोकांच्या हृदयामध्ये भक्तीला जन्म देतात. जननी म्हणजे काय? आई. जननी म्हणजे काय? जन्म देणारी आई. एकादशी कुणाला जन्म देते? भक्तीला जन्म देते. कुठं? हृदयामध्ये. म्हणून जतने पालन करी, जातीनं पालन करा. वैष्णव ठाकूर आचार्य सांगतायत की जातीनं प्रत्येकानं एकादशी पालन केली पाहिजे. कारण का भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असणारी ही तिथी आहे. या तिथीला जो उपवास करतो, उपवास या शब्दाचा अर्थ केवळ आपण अन्न पदार्थ न खाणे एवढाच नाही. उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ वास करणे. कशाने वास करणं? आपलं मन, आपलं चित्त, आपल्या बुद्धीनं भगवंताच्या जवळ वास करणं. कशा प्रकारे? तर जास्तीत जास्त श्रवण, कीर्तन, स्मरण आणि भगवंताच्या लीलांचं मनन करणं. तर जेवढं आपण भगवत कीर्तन करू, संकीर्तन करू, जप करू, तेवढं आपली भक्तीचा उदय होईल हृदयामध्ये. उपवास म्हणजे नुसतं काय खायचं नाही, काय खायचं एवढाच आपला विषय नाही. ते तर आहेच, अन्न आपण खाल्लं नाही पाहिजे. पण एकादशीचा ज्या वेळेला जास्तीत जास्त एखादा हरिनामाचा जप करतो, कथा श्रवण करतो, भगवंताच्या मध्ये येणं प्रकारेनं आपलं चित्त लागलं पाहिजे. की जे 12 महिने संसारामध्ये आपण अतिशय दक्ष असतो. संसारामध्ये आपलं मन, आपली बुद्धी दक्ष असते, नाही का? सदैव पैसा कसा प्राप्त होईल, भौतिक सुख कसं प्राप्त करता येईल. अध्यात्मा बाबतीत आपण डल, आपली बुद्धी तिथं दक्ष राहत नाही. म्हणून काय म्हणजे जतने पालन करी. वैष्णव तिथीचा या एकादशीचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त आध्यात्मिक पुण्य करावं. म्हणून ही विशेषतः सगळे एकादशी महत्वपूर्ण. प्रत्येक एकादशीचं महात्म्य दिलेलं आहे. एकादशी महात्म्य नावाचं पुस्तक आहे. प्रत्येक भागाने हे कोणी महात्म्य सांगितलं माहिती? स्वतः भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिर महाराजांना सांगितलं. युधिष्ठिर महाराज प्रश्न विचारतात, मला आता या माघ एकादशीचं मत सांगा, मला या कामदा एकादशीचं, पुत्रदा एकादशी, प्रत्येक एकादशीला नाव आहे. तर ही देवशयनी एकादशी आहे. देवशयनी एकादशीला भगवान क्षीरसागरामध्ये झोपी जातात. योग निद्रा म्हणतात त्याला. काय म्हणतात? योग निद्रा. आणि उत्थान एकादशी 4 महिन्यानंतर कार्तिक मासामध्ये जी उत्थान एकादशी येते तेव्हा भगवंत उत्थापन होतात. उत्थापन म्हणजे उठतात. आता हे 4 महिने भगवंत योग निद्रेत जातात.
म्हणून याला चातुर्मासाचं व्रत म्हणतात. काही जण चातुर्मास अख्खं 4 महिन्याचं व्रत करतात, धामामध्ये जाऊन राहतात, पंढरपुरात राहतात, श्रीरंगमला राहतात. चैतन्य महाप्रभू चातुर्मासात श्रीरंगमला राहिले आणि रोज भगवंताच्या मंदिरात जाऊन कीर्तन करायचे. आणि ते चातुर्मासाचं व्रत मध्ये जो जास्तीत जास्त भजन कीर्तन करतो तर तो या जगातले सगळं त्याचं कर्मबंधन नसतं, पाप नसतो, तो व्यक्ती वैकुंठाला जातो. पण एवढं 4 महिने आपल्याला शक्य नसलं तरी कमीत कमी प्रत्येक एकादशीचं पालन केलं. म्हणून तुकाराम महाराज एकादशी व्रत करण्याविषयी फार मोलाचा उपदेश देतात सामान्य जनांना. का? कारण का वैष्णवांना कळवळ आहे या जनसामान्यांचा उद्धार कसा होईल, पाप कर्मातून त्यांचं सुटका कशी होईल. तर एक जरी एकादशी एखाद्याने काळजीपूर्वक पालन केली तर त्या बिचाऱ्याचं सगळं कर्मबंधन नष्ट होऊ शकतं. आणि अशी खूप सारी उदाहरणं आहेत. अजाणतेपणे नकळतपणे ज्याला एकादशीला उपवास घडला तो व्यक्ती वैकुंठाला गेला, अशी शास्त्रात पुराणात कथा पण आहे. म्हणून तुकाराम महाराज पण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा वाघोलीला आले, वाघोली माहिती तुम्हाला पुण्यामध्ये, तर तुकाराम महाराज देहूतनं वाघोलीला रोज कीर्तन करायला यायचे. तिथल्या भक्तांनी तुकाराम महाराजांना आमंत्रण दिलं की हा जो महिना आहे या महिनाभर आम्हाला तुम्ही काय करा, रोज कीर्तनाचा लाभ करून द्या. रोज तुकाराम महाराज देहूतनं वाघोली, वाघोलीमध्येच रामेश्वर भट म्हणून एक ब्राह्मण विद्वान होते. त्यांनीच तुकाराम महाराजांना काय सांगितलं की तुमची गाथा जी आहे ती तुम्ही इंद्रायणीच्या डोहात बुडवून द्या. का तर तुम्हाला हे शास्त्रावरती लिखाण करण्याचा, शास्त्राची व्याख्या करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तर तुकाराम महाराज शुद्ध भक्त आहेत, नाही का? निर्मत्सराणाम सताम, भागवतमध्ये काय सांगितलं आहे, जो हृदयातनं निर्मत्सरी आहे त्याला तीळ मात्र द्वेष नाही कुठल्याही जीवात. इतरांनी किती जरी आपला द्वेष केला तरी तो त्यांचा द्वेष करत नाही. पण तुकाराम महाराजांनी त्यांना प्रतिवाद केला नाही. तुकाराम महाराजांनी त्यांना समजून सांगितलं की ही भागवत धर्माची जी शिकवण आहे वैदिक धर्माच्या शिकवणीचं सोज्वळ रूप आहे. वैदिक धर्माच्या शिकवणी सुलभपणे जनसामान्यांना आचरण करण्याकरिता आहे. आणि नाम संकीर्तन हे सर्वसामान्य लोकांना भगवत प्राप्तीचा सर्वात सुलभ मार्ग आहे. परंतु ते ईर्ष्येने पेटलेले असल्यामुळे तुकाराम महाराजांची जी काही ख्याती कीर्ती सगळ्या महाराष्ट्रभर पसरली होती, तर त्यांना ते जलन होत होते आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, अभंग बुडवण्याची शिक्षा दिली. तर तुकाराम महाराज जे आहेत त्यांनी प्रतिवाद केला नाही, त्यांनी आदेशाचं पालन करीत आपले अभंग बुडवून दिले. परंतु तुकाराम महाराज 13 दिवस इंद्रायणीच्या काठावरती अन्न पाणी झोप न घेता कीर्तन करत, भजन करत, भगवंताला प्रार्थना करत आणि तिथंच बसले. शेवटी 13व्या दिवसानंतर 14व्या दिवशी काय झालं, गाथा पाण्यावरती तरंगल्या. तर वाघोलीमध्ये ज्या वेळेला संत तुकाराम महाराज कीर्तन करायला येत असतात तर त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांची ख्याती ऐकून त्यांना भेटावयास येतात. आणि शिवाजी महाराजांना पण तुकाराम महाराजांच्या अद्भुत भक्ती, त्यांच्या भक्तिपूर्ण प्रवचन कथा ऐकल्यावरती इतकं वैराग्य येतं. त्यांना वाटतं की आपण काय म्हणून या संसाराच्या बेडीमध्ये अडकून पडले. त्यांना वाटतं की आताच्या आता आपण त्या सगळं सोडून द्या. म्हणजे खरोखर त्या दिवशी शिवाजी महाराज जे भंडारा डोंगरावर गेले, तुकाराम महाराजांना त्यांनी सगळं आपलं नजराना जो आणला होता, सोनं चांदी हिरे, तुकाराम महाराजांनी लाथाडलं. त्यामुळे की या सर्व गोष्टी ज्या आहेत गीतेमध्ये म्हणजे समलोष्ट्राश्म कांचन, संतांना काय आहे, माती आणि सोनं समान आहे. त्यांच्यासाठी माती, दगड माती आणि सोनं काय आहे, समान आहे. त्याच्यात त्यांना सामान्य संसारी लोकांना फार मूल्यवान आहे सोनं. संतांना त्याच्याशी काही मतलब ते काय म्हणतात, आम्ही तेने सुखी
म्हणा विठ्ठल विठ्ठल. मला जर सुखी करायचं असेल तुम्ही काय करा, मुखाने विठ्ठल हरिनाम द्या, मुखाने कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, गळ्यामध्ये तुळशी माळ घाला, एकादशीचं व्रत करायचं. हे कोण सांगतंय? तुकाराम महाराजांनी स्पेशल उपदेश दिला. मनवा हरीचे दास. तुम्ही हरीचे दास व्हा, हरीचे दास व्हा. जनसामान्य लोकांचे दास होऊन काय फायदा नाही. हरीचे दास व्हा आणि मनवा हरीचे दास हीच आमची आस. तुमचे येर वित्त धन मज मृत्तिके समान. तुमचं धन आहे मला माती समान आहे, ते घेऊन जा बरं, मला त्याचा काय फायदा. किती मोठी परीक्षा आहे. तुकाराम महाराज सारखे संत जे आहेत तेच असं करू शकतात नाही का. आणि शिवाजी महाराज पण इतकं प्रभावित झाले तुकाराम महाराजांच्या त्या शुद्ध अंतःकरणामुळे, भक्तीमुळे, की एक दिवस भंडाऱ्यावर जाऊन शिवाजी महाराज एकांतात जाऊन नाम संकीर्तन करतात, जप करतात. जिजाऊ आता इकडं परत पळत पळत इकडे आल्या घोड्यावर बसून. आणि तुकाराम महाराजांनी विनवणी केली की शिवाजी महाराजांनी जरासं वैराग्य पत्करून राज्यकारभार स्वराज्य सोडून दिलं, ते स्वराज्याची काय वाट लागणार, यवनी सत्तेला प्रतिकार कोण करणार, जनसामान्य लोक जो त्यांच्या अन्याय अत्याचाराखाली धडून निघत आहे त्याला कोण वाचवणार. मग तुकाराम महाराजांनी त्यांना हा उपदेश केला की तुम्हाला माझ्यासारखं 12 तास 24 तास देवळात बसून भजन करण्याची गरज नाही. तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या शास्त्र धर्माचं पालन करा, जनतेचं रक्षण करा, राज्यकारभार करा आणि तुम्ही स्वतः काय करा, हरिभजन करा. व्यक्ती संसार करीत असताना सुद्धा भजन भक्ती करू शकतो, भगवंताची सेवा करू शकतो, एकादशी करू शकतो का नाही. का आपल्याला कोणी बंधन घातलंय नाही करायचं, अजून तशी काही यवनी सत्ता नाही आपल्याला, आपल्याला स्वातंत्र्य आहे. म्हणून तुकाराम महाराज एकादशी विषयी काय म्हणतात पहा, किती सुंदर ते. जासी नावडे एकादशी, मना सर्वांनी, तो जिताची नरकवासी. जासी नावडे हे व्रत, त्यासी नरक तोही भीत. जासी घडे एकादशी, जाणे लागे विष्णुपाशी. तुका म्हणे पुण्य राशी, तोची करी एकादशी. आता इतकं सिंपल आहे, समजलं तुम्हाला, अर्थ समजला वाचता वाचता. ज्याला ही एकादशी आवडत नाही तो जिवंतपणेच नरकात आहे. ज्याला ही व्रत आवडत नाही त्याला नरक देखील घाबरतो. म्हणजे हे एकादशी करत नाहीये त्याचं दुर्भाग्याचं वर्णन केलेलं आहे. जो एकादशी व्रत पालन करतो तो निश्चितच वैकुंठ प्राप्ती करतो. तुकाराम महाराज सांगतात, ज्यांनी गतजन्मामध्ये पुण्याच्या राशी गोळा केल्या आहेत तोच एकादशी व्रताचे पालन करतो नाही का. जो एकादशी करत नाही याचा अर्थ अजून त्याचं पुण्य काय आहे, फळालं नाहीये. तर त्याला आपण येन प्रकारे ना सर्व लोकांना उपदेश केला पाहिजे, एकादशी पालन केलं पाहिजे नाही का. एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन. एकादशी व्रताला का अन्न घेऊ नये त्याचं शास्त्र आहे, असंच नाही सांगितलं. एकादशीला सगळं जे अन्नधान्य आहे, डाळी आहे, कडधान्य आहे, त्याच्यामध्ये जगातले सगळे पाप जे आहेत, मूर्तिमान पाप त्यात वास करतात. जो अन्न घेतो त्याच्यामध्ये ती पाप येतात नाही का. श्वान विष्टे समान अधम जनते. श्वान विष्टे समान सांगितले अन्न ग्रहण करणं एकादशी. तया देही यमदूत झाले तयाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकी. त्याला यमदूत जे आहेत कठोर यातना देतात, ते एकादशी व्रत करत नाही. कारण तुकाराम महाराजांनी हे सगळं कुठून लिहिले, कारण त्यांनी पुराणांचा, शास्त्रांचा, गीता भागवताचा सूक्ष्म अभ्यास केला. हे सगळे भागवत मध्ये वर्णन केलेले आहे. प्रत्येक एकादशी पालन का केली पाहिजे वैष्णवाने, ते नाही पालन केले तर काय होईल, काय शिक्षा आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी शास्त्राचं मर्म अभंगाद्वारे जनसामान्यांना प्रस्तुत केलेलं आहे. आणि मग काय करायचं एकादशीला, अष्टही प्रहर हरिकथा करी. 8 प्रहर हरिकथा करे. 8 प्रहर म्हणजे 24 तास
एक प्रहर 3 तासाचा असतो. किती? 3 आठे 8 प्रहर करता. म्हणून तुकाराम महाराज एकादशी सोडा रोजच रात्रभर कीर्तन करायचं. जसं चैतन्य महाप्रभू म्हणाले आपल्या पार्षदांना, कशाला रात्र वाया घालवायची झोपण्यामध्ये, रात्रभरी कीर्तन करायचं. आणि चैतन्य महाप्रभू पार्षदांना समवेत श्रीवास ठाकूरांच्या अंगणामध्ये रात्रभर कीर्तन करायचे. आणि कीर्तन म्हणजे काय? मुकुंद दत्त गायचे, बाकीचे मृदंग करताल वाजवायचे. चैतन्य महाप्रभू 8-8 तास नृत्य करायचे. हे चैतन्य महाप्रभू पंढरपुरात आले, 11 दिवस राहिले चंद्रभागेच्या तीरावर. ते रोज विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन पांडुरंगाच्या समोर 8-8 तास नृत्य करायचे. आपण किती करतो? अर्धा तास. नृत्य करणं भगवंताची सेवा आहे. नाचणं. काल रथयात्रा होती अहिल्यानगर मध्ये. 4 तास 5 तास रथयात्रा कशासाठी? जगन्नाथाच्या समोर चैतन्य महाप्रभू नाचायचे. जगन्नाथपुरीमध्ये 15 लाख लोक त्या रस्त्यावर असतात. 15 लाख. माताजी पुढे सरकार. चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये 7 संकीर्तन पार्ट्या असायच्या. 7. विचार करा. प्रत्येक संकीर्तन पार्टीमध्ये 7 मृदंग वाजवणारे असायचे. 7 मृदंग वाजवणारे. आणि चैतन्य महाप्रभू एकाच वेळी 7 संकीर्तन पार्ट्यामध्ये स्वतःला 7 रूपात विस्तार करून नाचायचे. 8-8 तास जगन्नाथासमोर. का तर चैतन्य महाप्रभू स्वयं कृष्ण आहे. ते चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रा करत करत कर्नाटकातनं उडुपी मार्गे ज्या वेळेला पंढरपूरला येतात, तेव्हा पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन केल्या केल्या महाप्रभू बेशुद्ध होतात. का बेशुद्ध? अष्टसात्विक विकार येतात. चैतन्य महाप्रभू राधाराणीच्या भावामध्ये, आणि स्वतः विठ्ठल कोण आहे? श्रीकृष्ण भगवान आहे. आणि राधाराणी कृष्णाचं दर्शन करते त्यावेळेला राधाराणीला भान राहतं. राधाराणीला तो आनंद आहे, तो आनंद धारण करता येईल. म्हणून चैतन्य महाप्रभू बेहोश झाले. आणि पुन्हा ज्यावेळेला शुद्धीवर आले तेव्हा संकीर्तन करत नृत्य करायला लागले. सगळे तिथे ब्राह्मण जे, ही 500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, सगळे ब्राह्मण जे ते अतिशय चकित होऊन चैतन्य महाप्रभूचं ते दिव्य अद्भुत नृत्य पाहायला लागले. आश्चर्यचकित झाले. कोण आहे साक्षात? तर ते साक्षात विठ्ठलच आहे. चैतन्य महाप्रभू कोण आहे? साक्षात. तथा आहे ते पंढरपुरे ऐला गौरचंद्र, विठ्ठल ठाकूर देखीला पहिला आनंद. चैतन्य चरितामृत मध्ये हा श्लोक आहे. महाप्रभू ज्यावेळेला पंढरपूरला आले तेव्हा विठ्ठल ठाकूराचं दर्शन केलं, त्यांना अतिशय आनंद. आणि ते इतकं नाचायला लागले, कीर्तन करायला लागले. आणि त्याचबरोबर पंढरपुरातले सगळे धामवासी पण त्यांच्यासोबत नृत्य करायला लागले, कीर्तन करायला लागले. कारण महाप्रभूंना जो कीर्तन करताना पाहायचा ना, सगळं त्याचे संसारातले ताप दुःख सगळे नष्ट व्हायचे. आणि तो आनंदाच्या सागरात तो संसाराकडे जायचंच नाही, तो महाप्रभूच्या मागे मागे जायचा. साक्षात भगवंत आहे. विचार करा. भगवंत जेव्हा धरतीवर असतील तेव्हा त्यांचा प्रभाव काय असेल? त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या स्पर्शाने व्यक्तीचं हृदय शुद्ध होऊन जायचं. काम क्रोध लोभ आणि तो व्यक्ती भगवत प्रेमाची प्राप्ती करायची. कृष्ण प्रेम त्याला प्राप्त व्हायचं. अशा प्रकारे महाप्रभूंनी लाखो लोकांचा उद्धार केला किंवा संकीर्तन. म्हणून जे पंढरपूर धाम जे आहे साधारण धाम नाही, त्याला काय म्हणतात? भूवैकुंठ. काय म्हणतात? या पुस्तकाचं नाव सुद्धा भूवैकुंठ आहे. तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे. पंढरीचा महिमा सांगितला याच्यामध्ये. नुसता महिमा नाही, पंढरपुराच्या धामाची संपूर्ण कथा, कसे तिथं विठ्ठल भगवान आले आणि तिथं भगवंतांनी कोणत्या लीला केल्या, पुंडलिकाची लीला, सगळ्या संतांच्या लीला, त्यानंतर त्या धामाचं अंतर, तिथे वेगवेगळे तीर्थक्षेत्र आपल्याला माहित पण नाही, एवढी वर्णन आहे त्याच्यामध्ये. वेगवेगळे सूर्यतीर्थ आहे, गोपाळपूर मंदिर आहे, पद्मतीर्थ आहे, चक्रतीर्थ आहे, कितीतरी तीर्थ आहेत. ते आता लुप्त पण झाले असतील, माहित पण नाही आपल्याला. आणि प्रत्येक ठिकाणी एक एक लीला झालेली भगवंताची. तर हे जे पंढरपूर धाम आहे हे साक्षात वैकुंठच पृथ्वी तलावरती आलेले आहे.
धिंडीरव नावाचा एक राक्षस दैत्य फार माजला होता आणि त्या दैत्याला मारण्यासाठी एका राजाने 1000 वर्ष दिव्य सहस्त्र वर्ष तपस्या केली. कोणाची? शंकराकडे. शंकराची तपस्या. आणि भगवान शंकर जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा भगवान शंकरांनी त्याला विचारलं की तुला काय वर पाहिजे. तर त्या राजाने काय सांगितलं की मला साक्षात भगवान विष्णू सारखा पुत्र पाहिजे. कसा पुत्र पाहिजे? साक्षात विष्णू सारखा. भगवान शिवजींनी वरदान दिलं, ठीक आहे तुला साक्षात विष्णूचा अंशच येईल तुझ्या पोटी. आणि भगवान विष्णूचा एक अंश त्याच्या पोटी आले आणि त्यांनी काय केलं, त्यांनी लोह दंडाने त्याच्या मस्तकावर प्रहार करून धिंडीरवाच्या मस्तकावर प्रहार केला. ते कुठं केला? तर त्या पंढरपूर शहरात. तिथं आजही लोहदंड तीर्थ आहे. पुंडलिक मंदिराच्या जवळ चंद्रभागेच्या पात्रामध्ये छोटस असं मंदिर आहे. त्याच्या खाली ते लोहदंड तीर्थ आहे. तिथं पाषाण तरंगतो, दगड तरंगतो पाण्यावरती असं म्हणतात. तर ते लोहदंड तीर्थ जो आहे तर त्याला तीर्थ का नाव पडलं? कारण तिथं त्या दैत्याचा त्यांनी वध केला. आणि तो दैत्य मरताना काय म्हणाला? हरी हरी म्हणाला. मला सांग, हरी 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 हरी. तर मृत्यू समयी जो कोणी हरी हरी उच्चारण करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, तो व्यक्ती भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात माझ्या धामाची प्राप्ती करतो. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. कलेवर म्हणजे देहत्याग करत असतो. देहत्याग करताना भगवंताचं जो स्मरण करतो तो पुन्हा भौतिक जगामध्ये जन्म मृत्यू म्हातारपण व्याधी असं कष्ट भोगायला येत नाही. तो कुठे जातो? वैकुंठ लोकाला जातो. हा दैत्य असला तरी त्याला भगवंताच्या हातून मृत्यू आला आणि भगवंताचं नाव घेतलं त्याने. त्वरित तिथं शंख चक्र गदा पद्म धारण करून भगवान विष्णू प्रकट झाले आणि भगवंताला त्याने नमस्कार केला. आणि भगवंत म्हणाले की तुला आता मी माझ्या धामात घेऊन जातो. त्यावेळेला तो काय म्हणाला दैत्य की भगवंता माझी एक इच्छा आहे, हे जे तीर्थस्थान जिथे तुम्ही प्रकट झाला तर ते माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावं. म्हणून त्याला दिंडीर वन असं नाव पडलं. काय पडलं? पंढरपूर होण्याआधीची ही कथा आहे सत्ययुगातली. पंढरपूर भगवान विठ्ठल द्वारकेहून कृष्ण आले ती 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. युगे 28 विटेवर उभा वामन रखुमाई दिसेल. तर 28व्या चतुर्युगाचे द्वापारयुग चालू आहे. त्या द्वापारयुगाच्या शेवटी कृष्ण आले. ते द्वारकेहून तिथं पंढरपूरला आले. का? तर दिंडीर वनामध्ये रुक्मिणी माता रुसून गेली होती अशी कथा आहे. ती दुसरी कथा आहे. द्वारकेहून रुक्मिणी तपस्या करायला आली होती. कुठं? या दिंडीर वनात. तर दिंडीर वन हे पंढरपूरचं आधीचं नाव आहे त्या दिंडीराव नावाच्या दैत्यावर. आणि तो जिथं मेला त्या तीर्थाला लोहदंड तीर्थ म्हणतात. ते अजूनही तीर्थ आहे. तर अशा प्रकारे पंढरपूर धाम अनादी कालापासून. आता 5000 वर्षापूर्वी काय झालं? भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीचा शोध घेत सगळ्या तीर्थास गेले. रुक्मिणी कुठं सापडत नाहीये. रुक्मिणी ज्या वेळेला भगवान कृष्ण पंढरपुरात आले त्यावेळेला दिंडीर वनामध्ये रुक्मिणी माता तपस्या करत आहे. आणि त्यावेळेला रुक्मिणी माताला शोध घेण्याचं निमित्त होतं भगवान श्रीकृष्णांना आपला परमभक्त पुंडलिकाचा उद्धार करायचा. आता पुंडलिक कोण आहे? तर पुंडलिक असं विद्वानांच्या मते असं सांगितलेलं आहे, भगवान कृष्णांच्याच लीलेमध्ये मुचकुंद नावाचे भक्त होते. त्यांची कथा भागवताच्या 10व्या स्कंदात. भगवान कृष्ण ज्यावेळेला मथुरेला असतात, भगवान कृष्णाने वृंदावनहून मथुरेला आले. मथुरेला कंसाचा वध केला. पण कंसाचा वध केला तरी कंसाचे जे काही मित्र होते जरासंध, कालयवन असे सगळे राक्षस रोज मथुरेवर आक्रमण करायचे. भगवान कृष्णाला एक दिवस त्यांनी काही शांत निवांत जाऊ देत नाही. हे सगळे राक्षस. आणि भगवान कृष्णाने तेच हवं होतं. जरासंधाने तर 17 वेळा स्वाऱ्या केल्या. पण भगवान कृष्ण त्याच्या लाखो राक्षस सैनिकाचा वध करून त्याला मोकळ्या हाताने परत पाठवायचे. परत तो तेवढीच सेना तेवढीच फौज घेऊन येईल. भगवान कृष्ण परत त्याचा खात्मा करायचा.
कृष्ण आणि बलराम दोघं मिळून, आणि परत तो जायचा. असं 17 वेळा स्वाऱ्या केल्या. शेवटी भगवान कृष्ण कंटाळले. आता भगवान कृष्णांना त्याला मारायचं नव्हतं. भगवान कृष्ण बलरामाला म्हणाले, आता आपण इथून एक अशी नगरी उभा करू की ज्या नगरीला एकही राक्षस तिथं पोहोचणारच नाही. आणि म्हणून मथुरेहून डायरेक्ट भगवान कृष्ण कुठाले द्वारकेला आले. आणि तिथं समुद्रामध्ये आतमध्ये शेकडो किलोमीटर आतमध्ये पाण्याच्या नॅचरल तटबंदी उभा करून द्वारका नगरी उभा केली. त्यामुळे तिथे एकही राक्षस येऊ शकत नव्हता. तर पुंडलिक जो आहे तो कृष्ण लीलेमध्ये मुचकुंद होता. असं मुचकुंद कोण आहे त्यांची पण कथा सांगतो. काल यवन नावाचा एक, आणि यवन म्हणजे कोण माहिती का? यवन म्हणजे जे अरब राष्ट्रात राहणारे लोक आहेत ना, अरब राष्ट्रात तिथं आता सारखं युद्ध चालू असते, ते अरब राष्ट्रातले लोक यवन म्हणून ओळखले जातात. यवन हे यवन कुणाचे वंशज आहे? ते काल यवनाचे वंशज. हा काल यवन कोण आहे? तर राक्षस आहे. आणि हा मांस खाणार आहे, गोमांस खाणार आहे. आणि हा भगवान कृष्णावरती मोठं सैन्य घेऊन मथुरेवर आक्रमण करणार. आणि मग भगवान कृष्णाने काय युक्ती केली माहिती का? भगवान कृष्णाने युक्ती केली, या राक्षसाला असं तर भगवान कृष्ण सुदर्शन चक्र सोडून मारू शकत होते, पण भगवंतांना एका लीलेतनं अजून दुसरे पण हेतू साध्य करायचे असतात. दुसरे पण हेतू साध्य करायचे तर भगवान मुचकुंद कोण होते? सत्ययुगामध्ये मुचकुंद नावाचा एक राजा होता. मुचकुंद नावाचा एक राजा होता. आणि तो राजा देवतांशी युद्ध करत होता. तो राजा काय करायचा? स्वर्गामध्ये जाऊन, स्वर्गामध्ये पण राक्षसांनी दैत्यांनी देवतांचं कायम युद्ध चालू असतं. देवतांना मदत करण्यासाठी मुचकुंद राजा स्वर्गामध्ये, आणि इतकी वर्ष लढाई झाली ती देवतांच्या बाजूने लढत होता. हजारो वर्ष निघून गेली. आणि मुचकुंद राजा बिचारा एवढा दमला होता युद्ध करून. शेवटी देवतांना विजय प्राप्त करून दिला. आता तो म्हणाला की मी काय करतो, आता पृथ्वीवर जातो. पण देवता इंद्रदेव खुश झाला, म्हणाला की मुचकुंद, तुझा अद्भुत पराक्रमानं आम्ही देवता फार खुश आहोत. दैत्या सगळ्या दानवांचा खात्मा करून टाकला. तर काय वरदान पाहिजे? आम्हाला एक वर देण्याची इच्छा आहे की एवढा पराक्रम गाजवलास, आमच्यासाठी एवढा त्याग केलास. तर तो येथे मुचकुंद काय म्हणाला? राजा, मला असा वर द्या की मला कोणी उठवलं नाही पाहिजे, कारण मी आता इतका दमलेला आहे. तर मला आता गाढ झोपायचं आहे, इतकं गाढ झोपायचं आहे की मला कोणी उठवायचं नाही आता झोपेत. आपण म्हणतो ना कधी कधी खूप कष्ट झालं, आता मला उठवायचं नाही कोणी, मी झोपायला चाललो. आणि दरवाजा कडी घालून आपण मोबाईल पण स्विच ऑफ करून टाकतो दमल्यानंतर. तसं मुचकुंद राजा इंद्रदेवानी देवतांनी वरदान दिलं की तुला आम्ही असं वरदान देतो, जर तुला झोपेमध्ये कोणी उठवलं, झोपेत कोणी व्यत्यय आणला, तर तू उठल्यानंतर पहिली दृष्टी ज्याच्यावर टाकशील तो तिथल्या तिथे जळून भस्मसात होतो. त्यामुळे तू निर्धास्तपणे झोपी जा, आता कोण तुला उठवणार नाही. आणि सत्ययुगात झोपलेला राजा बिचारा सत्ययुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग संपत आलं तरी झोपला होता. कुठं? त्या मथुरे, अजून पण ती गुहा आहे, मध्य प्रदेशात आहे. मथुरेपासून जवळपास 60-70 किलोमीटर अंतरावर आहे. ते स्थान आहे. मुचकुंद ज्या गुहेमध्ये झोपला होता. आणि भगवान कृष्ण ही, आता हे मुचकुंद घडली लीला आहे सत्ययुगाची. आता द्वापारयुग शेवट चालू आहे. भगवान कृष्ण पृथ्वीवर आलेले, भगवान कृष्ण मथुरेमध्ये लीला करत आहे. आणि काल यवन राजा मथुरेच्या सीमेवरती धडका देत आहे. तेव्हा भगवान कृष्ण पाहतात एवढं अफाट सैन्य काल यवनाचं. आणि भगवान कृष्ण आणि बलरामाचं इकडं यादव सेना प्रचंड आहे. भगवान कृष्ण काय युक्ती करतात? भगवान कृष्ण काही हातामध्ये शस्त्र घेत नाही, ते सरळ
रथामधनं उतरतात आणि चालायला लागतात. तसं तो काल यवन आहे, तसं डोकं फिरतं. हा काय करतोय, लढायला आलाय का काय करायला? तो भगवान कृष्णाला अद्वा बोलायला लागतो, निंदा करायला लागतो. अरे पळकुटा, रणांगणातून पळून जाऊ नको, क्षत्रिय असलास तर युद्ध कर. भगवान कृष्ण काही त्यावेळी लक्ष देत नाही, जातात. तसं त्याला राग येतो, ते आपल्याकडे तो लक्ष पण देत नाही. तो पण उठतो, खाली उतरतो रथात नाही, माग जायला. कृष्ण पुढे जातात, तो पळायला लागतो जोरात, पण कृष्ण त्याच्या पुढेच पळायला लागतो. तर कृष्णाला तर सापडत नाही, योगी लोकांना सापडत नाही कृष्ण, काल होणार कसं काय सापडत नाही. तर भगवान कृष्ण त्याला हळूहळू 60, 70, 80 किलोमीटर दूर त्या गुहेच्या तिथं घेऊन. आता हे बाकी कुणाला माहित नाही, मुचकुंद गीता आहे का कोण, बाकी कुणाला, कृष्णाला माहित. ते अंतर्यामी भूत वर्तमान भविष्य सर्व जीवात्म्यांच्या सर्व काही कर्म जातात आणि त्यांना माहिती आहे की आता या माझा मुचकुंद भक्त आहे, त्याचा पण उद्धार करण्याची वेळ आली. का तर तो झोपलाय, तमोगुणात आहे, निद्रिस्त अवस्थेत आहे. आता त्याला जागृत केलं पाहिजे, है ना. म्हणून चैतन्य महाप्रभू पण कलियुगामध्ये झोपलेल्या जीवात्म्यांना जागृत करायला लागले. आणि कुठं झोपलेले लोक म्हणतील आम्ही काय झोपलोय का? चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, माया पिशाचिनीच्या कुशीमध्ये डोकं ठेवून कलियुगातले जीव झोपी गेले. माया पिशाचिनीच्या कुशीमध्ये म्हणजे काय, मायाधीन झालेले. आध्यात्मिक आपलं अस्तित्व आहे, आपल्या जीवनाचं ध्येय काय, लोक पूर्णपणे विसरून गेले. या भौतिक मोहमायेच्या जन्मगाठाने पूर्णपणे मोहित झाले. पैसा प्राप्त करून भौतिक सुख ऐश्वर्य वाढवण्याच्या नादात लागलेले. त्यांना आत्मसाक्षात्कार, भगवत प्राप्ती याचं काही माहिती नाही. मी काही देणे घेणं नाही. आपण कोण आहे, कुठून आलो, आपण आत्मा आहोत का शरीर आहोत, हे काही माहिती नाही. जसं बाकीचे लोक मेंढरासारखे जगत आहेत तसं सगळे जगत आहे आणि मरण पावते. अशा जीवात्म्यांना जागृत करण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी हरिनाम आणलेले आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चैतन्य महाप्रभू नवद्वीप मध्ये असताना पहाटे उठून हजारो भक्तांना घेऊन नगर संकीर्तन करायचे. जीव जागो गौरा चांद बोले, भक्त निद्रा जागो माया पिशाची रखो मोले. अरे जीवा जाग, आता किती काळ मायेच्या कुशीमध्ये झोपून राहशील. माझा संसार, माझा कुटुंब, माझं जमीन, माझं घर, आता मृत्यू कधी पण येऊ शकतो. चैतन्य महाप्रभू सांगतात ते मृत्यू येण्याआधी काय कर, तू हरिभजन कर, जीवनाचं ध्येय जाणून घे, भगवत प्राप्ती करण्याचं साधन गंभीरतेने घे. कसं हे जो मुचकुंद आहे तो झोपल्या होता. भगवान कृष्णाला आता त्याची दया आली. भगवान कृष्ण जीव जरी भगवंतांना विसरला तरी भगवान कृष्ण आपल्या भक्ताला विसरला. मुचकुंद झोपला होता. मुचकुंद भगवंत काही सगळ्या दुनियेलाच विसरला होता. भगवंताला माहित होतं की माझा भक्त सत्ययुगापासून बिचारा गुहेत पडलेला आहे, त्याला आता जाऊन उठवला पाहिजे, भक्ती दिली पाहिजे. मुचकुंदाचं भाग्य उजळलं. भगवान कृष्ण विसरत नाही. एक छोटीशी सेवा केलेली भगवान कृष्ण कधी विसरत नाही. भले युग जाऊ दे, युग केल्यानंतर भगवान कृष्ण काय करतील, त्या जीवात्म्याला त्या सेवेचं फळ देतील. त्याची विसरून पण गेला असेल. भगवान रामलीलेमध्ये एक जाता जाता लीला सांगतो. रामलीलेमध्ये प्रभू रामाचा राज्याभिषेक चालू होता अयोध्येमध्ये. हजारो लाखो प्रजा उपस्थित होती. तिथे काही एक माणूस असणार आहे का? लाखो वानरांची संख्या अब्जावधीमध्ये होती. जनसामान्यांचे काही विचारूच नका. त्यातला एक प्रजाजन भगवान श्रीरामाचा राज्य अभिषेक चालू आहे अयोध्येमध्ये. राज्य अभिषेक झाल्यानंतर त्याने पाहिलं की सुंदर भगवान श्रीरामांच्या देहावरती अशी नवीन मखमली वस्त्र चढवली जाते. तो शिंपी होता. त्याला अशी इच्छा झाली, काश मला भगवंताची ही सेवा करायला मिळाली संधी.
मी भगवंतासाठी सुंदर राजवस्त्र शिवून स्वतःच्या हातानं भगवंताच्या अंगावरती चढवेल. त्याला इच्छा झाली. कधी? त्रेतायुगात भगवान श्रीरामांचा राज्याभिषेक चालू असताना. त्याने कुणाला बोलला नाही शेजारच्याला. मला असं वाटतं की भगवंताच्या अंगावर स्वतः मी राजवस्त्र शिवावी आणि ती चढवावी. त्याच्या मनात इच्छा झाली. आणि भगवान राम जेव्हा तेच कृष्ण लीलेमध्ये आले फिरून पुन्हा पृथ्वीवरती द्वापार युगाच्या शेवटी, तेच भगवान कृष्ण जेव्हा आक्रूर त्यांना कृष्णाने बलरामांना वृंदावनहून घेऊन आले मथुरेला, त्यावेळेला मथुरेच्या राजमार्गावरती असा कंसाचा राजमहल बघितला ना तुम्ही. कंसाच्या राजमहालावर त्यावेळेला खूप भव्य दिव्य होता तो. आता इतका सुंदर राजपथ होता तो राजमार्ग. त्या राजमार्गावरती एक शिंपी होता आणि तो कंसासाठी रोज वस्त्र शिवायचा, कंसाची राजवस्त्र शिवायचा. आणि भगवान कृष्ण त्या आणि बलराम असं त्या राजमार्गावरती चालत असताना दुतर्फा सगळे लोक, सगळे त्या मथुरावासी अतिशय आदरानं प्रेमानं पाहत आहेत. तेव्हा एक शिंपी पळत पळत आला आणि कृष्ण बलरामांना त्या दुकानात घेऊन गेला. आणि त्या दुकानामध्ये नेऊन त्याने कंसाला जी शिवलेली सुंदर राजवस्त्र आहे ती आणली आणि स्वतःच्या हाताने भगवंताला अर्पण केली, स्वतःच्या हाताने चढवली. आचार्य काय सांगतात? हा शिंपी तोच आहे जो रामायणाच्या राज्याभिषेकावेळी भगवान श्रीरामाच्या राज्याभिषेकावेळी त्यांनी इच्छा केली. फार नुसतं इच्छा जरी केली तरी भगवंत आपल्याला सेवा देणार आहे. जीवात्म्याला इच्छा पाहिजे. आपल्याला फक्त जीवात्म्याला काय करायचंय? काय करायचंय? इच्छा करायची, बाकी काय करायचं नाही. भगवंत आपल्याला सर्व काही पुढचा मार्ग प्रशस्त करणार आहे. जीवात्म्याला इच्छा करायची. त्याला इच्छा झाली आणि त्याला इतका आनंद झाला आणि त्याचा उद्धार केला भगवंताने. त्याला उद्धार केला. तो दुसरा एक शिंपी होता, कंसाचा होता. भगवान कृष्ण त्याच्या समोर जाऊन उभा आहे. म्हणाले की तुझी राजवस्ती कंसाची राजवस्त्र आहे ना ती मला दे. तर तो शिंपी जो होता आसुरी वृत्तीचा होता, कंसाचा सेवक होता. तो भगवंताची निंदा करायला लागला. तुमची योग्यता नाहीये, महाराजांची वस्त्र आहे, तुमची हिंमत कशी झाली वस्त्र मागायची? तर भगवंतानी काय केलं? त्याचाही उद्धार केला, फक्त त्याला खतम करून. कारण भगवंताच्या हातनं मृत्यू येणं पण त्याला मोक्षच मिळतो. शिशुपालाला सुद्धा मोक्ष दिला. जे जे ते पुतनापासून भगवान श्रीकृष्णाने असुर पाठवले ते कंसानं सगळ्यांना मोक्ष प्राप्त. तर आपण कुठं आलो होतो? मुचकुंद. त्या कथेत नाही उपकथा आली. तर मुचकुंद जो आहे भगवान कृष्ण त्याला विसरले नाही. या काल यवन मागे लागला होता. भगवान कृष्ण त्या काल यवनाला घेऊन कुठे आले? मुचकुंदाच्या गुफेत आले. भगवान कृष्ण आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यावरती भगवान कृष्ण त्यांनी काय आपला जो उतरी आहे, शेला आहे, मुचकुंदाच्या देहावरती टाकला. हजारो वर्षापासून गुहा आहे. किती त्यात जाळ्या आणि थापोळ्या आणि बटवागे असतील. भगवान कृष्ण आत अंधारात लपून बसले. तो काल येऊन शिव्या देत आला भगवंताला, थांब थांब, भ्याड, पळून जाऊ नकोस, लढ माझ्याशी. आला आणि पाहतो तर ते मला भिवून या गुहेत झोपले. काय करतो? काल येऊन लाथ मारतो. कुणाला? त्याला वाटतं की कृष्ण झोपलेले. लाथ मारतो. लाथ मारल्यावर मुचकुंद जागेवर फक्त समोर कोण आहे? नाही, राख झाली. राखेचा ढीग का? तर जशी पहिली नजर पडली तसा काल येवन जळून भस्म झाला. भगवान इंद्रदेवाने वरदान दिलं, जो त्याला झोपेतून उठवेल त्याच्या पहिल्या नजरेला तो व्यक्ती जळून. भगवान कृष्णांना हातात शस्त्र घेण्याची जरुरी नाही. त्यांना माहिती आहे खुदाचा कसा कधी वापर करून घ्यायचा. काल यवनाला एकही शिपाई, एकही सैनिक आपला न मारता त्याला खतम करून टाकला. बाकी बलरामाने त्याच्या सैन्याचा तिकडं कार्यक्रम करून टाकला. पण भगवान कृष्ण ज्या वेळेला पुन्हा त्याच्या समोर आले, ती गुहा भगवंताच्या कौस्तुभ मण्याने इतकी उजळून निघाली
कोटी कोटी सूर्यांचं तेज पसरलं, तसं तो मुचकुंदच आहे अतिशय दैदिप्यमान तेजानं प्रभावित झाला. भगवंताला पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि त्याला कळालं हे साक्षात भगवान कृष्ण माझे आराध्य आहेत. त्यांनी माझ्यावरती कृपा केली आणि या हजारो वर्षाच्या निद्रेत मला आज मुक्ती प्रदान केली. भगवंतांनी त्याला भक्ती प्रदान केली, मोक्ष प्रदान केला, नाही का, त्याचा उद्धार केला. तर भगवंतांनी त्याला वरदान मागायला सांगितलं. तेव्हा मुचकुंद म्हणाला की भगवंता असंच माझ्या नजरेसमोर उभे राहतो. तर भगवान कृष्ण म्हणाले ही मी इच्छा तुझी पुढच्या तुझ्या जन्मात पुरी करतो. ते असं म्हणतात विद्वान, मुचकुंद पुंडलिकाच्या रूपात आले पंढरपूरला लोहदंडा तीर्थाजवळ ब्राह्मण पती पत्नी राहत होते. त्यांचा मुलगा पुंडलिक आहे. पण पुंडलिका लहानपणापासून हा वेगळ्या वृत्तीचा होता, सात्विक नव्हता, वेगळ्या वृत्तीचा होता. आई वडिलांचं ऐकणार नाही, सेवा करायची नाही, भजन मार्गामध्ये काही अध्यात्मात रुची नाही. तर अशा प्रकारे आई वडिलांना फार कष्ट व्हायचे, आई वडिलांना फार त्रास दिला. आई वडील शेवटी म्हणाले आम्ही आता काशीला चाललो, तू चल आमच्याबरोबर. तो आला नाही. तो आई वडील गेल्यानंतर पुढे त्याला काय इच्छा झाली, तो बाकीच्या आपल्या पत्नीला घेऊन तो बाकी चल बघूया तरी काशी कशी आहे. त्याला काही रुची नाही त्याच्यामध्ये, जिज्ञासा म्हणून. आणि चालत असताना मग कुकुट आश्रमाजवळ आल्या की जिथं रात्रीचा मुक्काम करायचा. कुकुट ऋषींचा आश्रम की जे कुकुट मुनी भगवंताचे मान भक्त होते, इतके मान भक्त की त्यांच्या आश्रमाच्या पुढे सडा संमार्जन करण्यासाठी कोण यायचं? गंगा यमुना सरस्वती आपल्या घागरीतून पाणी घेऊन. गंगा यमुना सरस्वती यातील देवी आहे. तर झाडलोट करायची रात्री, मध्यरात्री सगळ्या आश्रमाची झाडलोट करून सडास घालून आणि मग त्या शुद्ध व्हायच्या. काय यायच्या तिथं? कारण दुनियाभरातले लोक येऊन गंगेमध्ये यमुनेमध्ये स्नान करून आपलं पाप सोडतात आणि त्या नद्या जे त्या अपवित्र झाल्यावर त्या म्हणायच्या की दुनियाभराच्या लोक आमच्यामध्ये पाप विसर्जन करतात. हे आमचं जे पाप आहे त्या पापातनं आम्हाला कोण शुद्ध करणार? म्हणून त्या तिघी असं म्हणले तीर्थी कुर्वंती तीर्थाणी. भागवत मध्ये सांगितलेले आहे की एक शुद्ध भक्त जो आहे भगवंताचा, जसं संत तुकाराम महाराज आहे, मुचकुंद आहे, पुंडलिक आहे, एक शुद्ध भक्त जिथं जातो तिथंच ती तीर्थ तयार होते. त्याचं प्रत्येक पाऊल हे तीर्थासमान आहे. कारण गंगार परश होईले पश्चात पावन दर्शने पवित्र करो येई तोमार गुण. वैष्णव संतांच्या बाबतीत काय म्हणलेलं आहे? गंगेला कधी पवित्र होतो? जेव्हा इथून तुम्ही काशीला जाल, हरिद्वारला जाल, तेव्हा गंगेत डुबकी माराल, तेव्हा तुम्ही पवित्र व्हाल. पण इथं एक वैष्णव आला, एक शुद्ध भक्त आला, नुसतं त्याच्या दर्शनाने, कृपा कटाक्षाने तो व्यक्ती पवित्र होणार. मग श्रेष्ठ कोण आहे? वैष्णव श्रेष्ठ आहे असं सांगितलं शास्त्रामध्ये. म्हणून तीर्थी कुर्वंती तीर्थानी एक वैष्णव संत पुंडलिकाच्या मूळ पंढरपूर धाम झाले. एवढी तीर्थ झालेली आहे. कारण पुंडलिकाने भगवंताकडे वरदान मागितलेले आहे, आपल्यासाठी नाही. इथं येणारे जे काही हजारो लाखो अधम पतित जन आहे त्यांना तुमच्या दर्शनाने मुक्ती प्राप्त व्हावी, त्यांचा उद्धार व्हावा. कारण का वैष्णव हा परदुःख दुःखी आहे. वैष्णव हा परदुःख दुःखी आहे, म्हणजे त्याला दुसऱ्याचं दुःख पाहून तो दुःखी होतो. बरोबर आहे की नाही? आसुरी लोक कसे असतात? परदुःख सुखी. म्हणजे कसं? शेजाऱ्याचं घराला आग लागली आनंद होता, दुसऱ्याचं नुकसान झालं मनाला बरं वाटतं. दुसऱ्याचं नुकसान झाल्यावर आणि दुसऱ्याचं भरभराट झाल्यावरती फार वेदना होतात. याचा अर्थ आपल्या हातून वैष्णवाचे गुणधर्म. वैष्णव कसा असतो? परदुःख दुःखी. दुसऱ्याचं दुःख झालं त्याला अतिशय, स्वतःच्या दुःखापेक्षाही. म्हणून हे वैष्णव संतांच्या कृपेमुळे दुनिया चाललेली आहे. खरं सांगायचं तर एवढं अनाचार चालू आहे कलियुगात, पण संतांची पुण्याई आहे. त्यांनी या पृथ्वीवरती भगवंताला बांधून ठेवलेले आहे धामामध्ये. म्हणून आजही हरिनामाचा प्रचार चालू आहे. लोक येणं केनं प्रकारे भगवत मार्गाकडे वळत आहे. संतांची कृपा आहे.
तर पुंडलिक जो आहे हे जो पाहतो मध्यरात्रीला, ते कुकुटमुनी जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्यांना विचारतो की काशीला जायचा रस्ता कुठला हो? तेव्हा कुकुटमुनी म्हणतात मी कधी काशीला गेलो नाही, आणि ते आज जातात. आता त्यांना काशीला जायची काय गरज आहे का? का तर वैष्णव संत आहे, ते रोज साक्षात विष्णूंचं दर्शन करतात, इतके शुद्ध भक्त आहेत. आणि त्यांच्या सानिध्यानं शुद्ध व्हायला गंगा यमुना सरस्वती येत आहेत प्रयागून. विचार करा म्हणजे काय त्यांची शुद्धता असेल आणि काय त्यांचा भक्तीचा प्रभाव असेल. आणि हे जेव्हा तो पुंडलिक पाहतो मध्यरात्री, कोणी तुम्ही येताना त्या कुरूप होता, काळ्याकुट्ट होता आणि आकाशात तेजस्वी काय झालं, तेव्हा आम्ही हे पाप्या दूर हो, गंगा यमुना सरस्वती होता, इथं आम्ही शुद्ध व्हायला येतो. तुझ्यासारखे जे पापी लोक आहेत ते येऊन आमच्यामध्ये तिथं पाप सोडतात, ते घालवण्यासाठी, निराकरण करण्यासाठी आम्ही येते. तेव्हा पुंडलिकाला साक्षात्कार होतो की मी किती माझं दुर्लभ मनुष्य जन्म वाया घालवत आहे. त्यावेळेला तो शरण जातो आणि त्या तिन्ही बहिणी ज्या आहेत गंगा यमुना त्याला उपदेश करतात, या कुकुटमुनीचा आश्रय घे, त्यांच्याकडून भगवत भक्ती शिकून घे, तर तुझं कल्याण होईल. आणि त्या कुकुटमुनीच्या आश्रमातच त्याचे आई वडील थांबलेले असतात. मग तो आई वडिलांना शरण जातो, आई वडिलांना घेऊन येतो पंढरपूरला आणि इतकी भजन भक्ती करतो, इतका महान वैष्णव होतो की साक्षात भगवान श्रीकृष्ण त्याला द्वारकेहून भेटायला येतो. पुंडलिका मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालेलो. तर त्याच्या आई वडिलांची सेवा करीत होते पुंडलिक. आता कसं आहे की वैष्णव जे आहे, भगवान कृष्ण भागवत मध्ये म्हणतात की जो माझा भक्त आहे, तो माझा भक्त आहे, तो वस्तुतः खरा माझा भक्त नाही. जो माझ्या भक्ताचा भक्त आहे तो माझा खरा भक्त आहे. हे वाक्य आहे अमरीश महाराजच्या प्रकरणामध्ये. भगवान विष्णू म्हणतात दुर्वास मुनींना, जो माझा भक्त आहे तो माझा खरा भक्त नाही. जो म्हणतो मी विष्णूंचा भक्त आहे, मी कृष्णाचा भक्त आहे, मी पांडुरंगाचा, तो भक्त नाही. जो म्हणतो मी वैष्णवांचा दास आहे, भगवंताच्या भक्तांचा भक्त आहे, तो खरा भक्त आहे, तो खरा भगवंताला प्रिय आहे. आणि हे या उदाहरणात घालून आदर्श घालून देतात पुंडलिक. पुंडलिक म्हणतात माझे आई वडील की जे महान संत आहेत, त्यांच्या आई वडील काय साधारण आहेत का? त्यांच्या आई वडील संत आहेत, भगवंताची भक्ती केलेली आयुष्यभर त्यांनी, आणि त्यांना इतका आनंद झाला की आपला पुत्र आज भक्त झालेला आहे. आणि ज्या वेळेला तो पुंडलिक सेवा करत असतो आपल्या आई माता पित्यांची, त्यावेळेला भगवंत आले तरी तो वैष्णवांच्या सेवेला प्रायोरिटी देतो. असं नाही की लगबगीनं त्यांची सेवा सोडून. तो म्हणतो भगवंत मला फार आनंद झालाय, तर मलाही यांची सेवा पूर्ण करू द्या. आणि मग तोपर्यंत काय करतो, तो वीट फेकून देतो. भगवंत म्हणतो कृपया याच्यावरती उभे राहा. त्या विठेवरती भगवान कृष्ण उभे राहिले, म्हणून नाव काय पडलं विठ्ठल. भगवान कृष्ण विठेवरती उभे राहिले आणि वाट पाहतायत आपल्या भक्ताची. आणि ते आजही वाट पाहतायत प्रत्येक येणाऱ्या वारकऱ्याची, भक्ताची, नाही का? आणि म्हणून भगवंताला आपल्या भक्ताला मिलनाची, भेटण्याची आस असते. भगवान जगन्नाथ सुद्धा मंदिरात बाहेर काय येतात, कारण जे अधमपतित हिंदू नसलेले, हिंदू धर्मात न जन्मलेले लोक ज्यांना मंदिरात प्रवेश नाही, त्यांना भेटण्यासाठी जगन्नाथ रथामध्ये येऊन बाहेर येतात. अन्यथा बाकीच्या कुठल्याही भारताच्या धामामध्ये, मंदिरामध्ये मूळ मूर्ती बाहेर येत नाही कधी. मिरवणुका किंवा हे काढतात ज्यावेळेला, त्यावेळेला उत्सव मूर्ती बाहेर आणतात, उत्सव मूर्ती बाहेर आणतात सगळ्या मंदिरामध्ये, भारतात कुठेही जा. तर जगन्नाथपुरीचं असं आहे, साक्षात मूळ भगवान जगन्नाथ बलदेव मंदिर रिकामं करून येतात बाहेर रथावर आणि 9 दिवस तिकडे गुंडीच्या मंदिरात थांबतात, परत येतात. तर का तर जनसामान्य लोक जे आहेत त्यांना दर्शनाने त्यांचा उद्धार होतो, भगवंताची कृपा. तसं पुंडलिक जे आहे तर आपल्या आई वडिलांना सेवा देऊन जेव्हा येतात तेव्हा साष्टांग दंडवत करतात, अष्टसात्विक विकार येतात, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. आणि भगवंताला त्यांनी फार सुंदर प्रार्थना केली आहे. त्या प्रार्थना या पुस्तकामध्ये, म्हणजे या पुस्तकामध्ये नाहीये, या पुस्तकात त्या घेण्यात आलेल्या आहेत स्कंद पुराणात आणि पद्म पुराणात. स्कंद पुराणामध्ये पांडुरंग महात्म्य नावाचा अध्याय आहे. त्या अध्यायामध्ये पंढरीचं सगळं महात्म्य दिलेलं आहे.
तर त्यामध्ये पुंडलिकाने ज्या प्रार्थना केल्या त्या सर्व प्रार्थना दिलेल्या त्या पुस्तकात तुम्ही वाचू शकता. नाही मग पुंडलिकाने प्रार्थना केल्यावर भगवान विठ्ठल त्यांना म्हणाले तुला वरदान देण्याची इच्छा आहे. मी काय वरदान देऊ? तेव्हा त्यांनी काय मागितलं असेल वरदान? जसं मी आता मगाशी सांगितलं, काय मागितलं की मला काही नकोय, फक्त तुम्ही इथं कायमस्वरूपी इथं विटेवरती वास करा आणि जो कोणी जनसामान्य इथं येईल, जो तुमच्या चरणाचं दर्शन करेल, तुम्हाला आलिंगन देईल, त्याचा तुम्ही उद्धार करा. म्हणून पंढरपूर एकमेव असं धाम आहे, मंदिर आहे भारतामध्ये की सगळ्या मंदिरात आतमध्ये प्रवेश नाही, गर्भगृहात प्रवेश, गाभाऱ्यात कुठल्या मंदिरात प्रवेश, हात लावायचा नाही भगवंताला. कुठे लावलाय नाही, फक्त पंढरपूरलाच असं भगवंत कृपाळू आहे की कसाही जीवात्मा असू दे, अधम पती, दारू पिलेला, नशापान केलेला, हालाकी तसे जात नाही आहेत नशापान करून, आंघोळ न केलेली नाही का, सोळ असतं भगवंताला, असं टच नाही करू शकत. तर ब्राह्मण दीक्षा पाहिजे, मंत्र घेतलेला पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, आचमन केलेलं पाहिजे, एका गर्भगृहात जाऊन भगवंताची पूजा करायची, म्हणजे त्याला अंतर्बाह्य शुचिरभूतपणा आणावा. पण पांडुरंग इतके दयाळू आहे, कसल्याही बाह्य अंत अपवित्र अवस्थेत असो, पांडुरंगाच्या चरणी तो डोकं आपलं भगवंत इतके कृपाळू. आणि पूर्वी असं म्हणतात की आलिंगन पण देऊ शकत नाही, आता ते बंद केलेले असं. तर महाराष्ट्रामध्ये भागवत संप्रदायातल्या साधू संतांनी पंढरीच्या वारीचा मार्ग यासाठी, का तर वारीमध्ये आपलं मन, सगळी इंद्रिय, आपले डोळे, आपले कान, आपले हात, आपले पाय सगळे भगवंताच्या सेवेत असतात. पायाने चालतो, मुखाने नाम घेतो, कानाने श्रवण करतो, डोळ्याने भगवंताचं रूप पाहतो, है ना. तर अशा प्रकारे सर्व इंद्रिय शुद्ध होतात भगवंताच्या सेवेत, भगवंताच्या भक्तांच्या संघामध्ये चालल्यामुळे. तर यासाठी तुकाराम महाराजांनी कृपावश आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या जनांना वैष्णव भक्तीचा मार्ग घालून दिलेला आहे. आषाढीला, कार्तिकीला, माघवारीला आणि कुठली फाल्गुन, 4 वाऱ्या असतात, 4 वाऱ्या करण्यासाठी. तर कमीत कमी वर्षात एक तरी वारी नाही, कमीत कमी पंढरपूरला जायला पाहिजे. तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर प्रत्येक वारीला जायचे, प्रत्येक एकादशीला जायचे, देहूतनं पंढरपूरला. आणि शेवटी भगवान पांडुरंग त्यांना काय म्हणाले, तुला आता येण्याची गरज नाही, मीच देहूला येतो. आणि त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना घेऊन बाहेर खोदलं माती, तर तिथं कोण प्रकट झाले? विठ्ठल रुक्मिणी प्रकट झाले. तेच विठ्ठल रुक्मिणी देहूमध्ये येतात, घेतले का दर्शन? तेच तुकाराम महाराजांनी पूजा केली आणि त्यांच्या वंशजांनी पूजा केली. ते भक्तासाठी भगवंत कुठेही प्रकट होतात. फक्त काय पाहिजे? विठ्ठल आवडी प्रेम भाव. विठ्ठलाला फक्त प्रेम भाव आहे का? तर तो प्रेम भाव आपल्यात नाही, तर तो विकसित केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला संतांनी नाम संकीर्तन, नाम जप, कलियुगाचा युगधर्म आहे, श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलेला आहे. तर तो महामंत्र, तर कीर्तन सतत उच्चारण केल्यानं अंतःकरणातले अशुद्धी, मल आहे तो नष्ट होतो. आणि हृदय शुद्ध झाल्यावर आपल्याला सुद्धा तुकाराम महाराजांप्रमाणे, पुंडलिकाप्रमाणे, विश्वंभर यांच्याप्रमाणे, मुचकुंदाप्रमाणे भगवान कृष्ण समोर प्रकट होते. मुचकुंदाला 3 युग वाट पाहावी लागली. कलियुगामध्ये फार सोपा मार्ग दिलेला आहे. एक जन्म भगवंतासाठी द्या. काय म्हणलंय चैतन्य महाप्रभू? एक जन्म भगवंतासाठी द्या आणि एका जन्मानंतर तुम्ही कुठे जाल? पांडुरंगाची. तर साक्षात भूवैकुंठ आहे, पंढरपूर धाम आहे. पंढरपूर धाम आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सर्वात जवळचं आपल्याला धाम आहे काय? वृंदावन, जगन्नाथपुरी, मायापूर थोडंसं लांब आहे, पण पंढरपूरला आपण महिन्याला म्हटलं तर महिन्याला जाऊ शकतो, आहे की नाही? परंतु धाम मध्ये गेल्यानंतर आपल्याला नुसतं नदीमध्ये आंघोळ झाली म्हणजे झालं, दर्शन झालं असं. धाम मध्ये जाऊन कीर्तन केलं पाहिजे, जप केला पाहिजे, आपलं मन, आपलं चित्त जे भगवंताच्या मध्ये लावलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, शास्त्र समजून घेतलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे.
एकादशी व्रत केलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं महात्म्य समजून घेतलं पाहिजे. तर काय होईल, आपण वैष्णव बनू खऱ्या अर्थाने. फक्त आपण तिलक लावत आहोत, आपल्याला कोणी वैष्णव म्हणेल, निश्चितपणे आपले लोक पाया पडणार हे ना, पण आपण अंतःकरणात वैष्णव बनलं पाहिजे, शुद्ध बनलं पाहिजे, तुकाराम महाराज सांगतात. म्हणून यासाठी आपल्याला संतांनी दिलेला जो मार्ग आहे तो सोडून चालणार विशेषतः वर्तमान कलियुगामध्ये फार आवश्यकता आहे. कलियुगामध्ये धर्म लोक पावत चाललेले आहे, शास्त्र लोक पावत चाललेले आहे, अध्यात्मामध्ये इतकं मिश्रण आलेलं आहे, इतके पाखंडी लोक आलेले आहेत, पाखंड आलेले आहे. खरा धर्म काय, कलियुगाचं युग धर्म काय, खरं शास्त्र काय, खरे भगवान कोण, हे ज्ञान लोक पावत चाललेले आहे. आणि लोक जे आहेत ते कुणालाही उठून देव मानून त्याची पूजा करतात. तर अशा अज्ञानामध्ये पडलेल्या लोकांना केवळ आपण गीता भागवताच्या ज्ञानाद्वारे वाचू शकतो. जेवढा सत्संग आपल्याला वाढवता येईल तेवढ्या लोकांनाही ज्ञान मिळेल, लोक कृष्ण प्रसाद घेतील, लोकांना याचं महात्म्य समजेल, लोक जप करायला लागतील, त्यांना जीवनाचं ध्येय समजेल आणि मग त्यांच्या जीवनातल्या समस्या हळूहळू कमी होतात. आणि दुसरा काही मार्ग नाही, भौतिक जगातल्या समस्यावर दुसरा काही मार्ग. जन्म मृत्यू जरा व्याधी प्रत्येकाला भोगावा असतो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या पुस्तकात फार सुंदर माहिती आहे. चंद्रभागा स्नान, चंद्रभागेचं महात्म्य, एक भीमा नदीचं महात्म्य, पांडुरंग अष्टकम, वेगवेगळ्या संतांचे चरित्र, त्यांचा वैष्णव धर्म, कुठल्या युगामध्ये कुठल्या शतकात कुठल्या संतांनी पंढरपूरला भेट दिली, पंढरपूरच्या विठ्ठलाचे पूजा पद्धती, दिवसात किती वेळा भोग लागतात, आणि वस्त्र अलंकार इत्यंभूत माहिती दिली या पुस्तकामध्ये. तुम्ही पंढरपूरला जाण्याआधी हे पुस्तक वाचून जा आणि मग तुम्हाला खऱ्या अर्थानं धाम दर्शन, तुम्हाला पुन्हा पुन्हा जावंसं वाटेल पंढरीला, मग सुख वाटेल, वाटेल की नाही. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे. संतांना सुख वाटतं का? सुख वाटतं कारण संतांसाठी ते माहेर आहे. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या. जसं माहेर वाशिनीला आपल्या सासरून माहेरला जाताना जो आनंद होतो नाही का, ती वाट लवकर सरत नाही, कधी एकदा घरी जाईन असं. तसं संतांना काय होतं, कधी एकदा पंढरीला जाईल, भगवंताचं दर्शन करेल, चंद्रभागेत स्नान करेल. का तर त्यांच्यासाठी तो आनंदाचा सोहळा आहे, कारण त्यांच्या हृदयात तो भक्ती उत्पन्न झाली नाही का. तर ती आपल्याला ओढ नसेल तर अशा भक्तांच्या संघात आल्यावर ती ओढ आपल्याला निर्माण. म्हणून सगळे शास्त्र काय सांगतं, साधू संगत करा. आता हे धामला का जात सांगते, धामला गेल्यानंतर तिथं साधू भेटतील, आ साधूच्या संगतीमध्ये जाऊन काहीतरी ऐकेल, म्हणून शास्त्रात ते सांगितले धामला गेलं पाहिजे. तिथं काहीतरी चार शब्द त्याच्या कानावर पडेल, त्याच्या जीवनात परिवर्तन. आणि आता धाम मध्ये जाऊन नुसतं आंघोळ करून येणं नव्हे. लोकांना काय वाटतं, काशीला जायचं आंघोळ केली झाली, आता माझी पाप संपली, आता मी पुन्हा पाप करायला मोकळा नाही. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, आपल्या समोर साक्षात विठ्ठल रुक्मिणी आलेले आहेत, त्यांचा सुंदर अभिषेक करणार आहोत. तर आज फार पवित्र दिवस आहे, आषाढी एकादशीचा. सगळ्यांनी केले का एकादशी? हा, सगळ्यांनी केले. तर कुणी सगळ्यांनी जप केला का? आज सगळ्यांनी जप केला, हरकत नाही. प्रत्येक एकादशीला जप करायचा, शक्य असेल सगळ्यांनी 16 वेळा जप करा प्रत्येक एकादशीला. काय हरकत आहे का? 2 तास द्यायला काय हरकत आहे का? अष्टव प्रहर सांगितले तुकाराम महाराजांनी, मी म्हणलेले नाही. तुकाराम महाराजांना 8 प्रहर कीर्तन केलं पाहिजे, आपण म्हणतो 2 तास करा एकादशीला. तर त्याआधी आपण काय करणार आहोत, भगवंतांची शुद्ध वृंदावनवासी वृंदादेवी तुलसी महाराणीची आरती करणार आहोत. तुलसी महाराणीची आरती झाली की लगेच सुंदर विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक करू. तुम्ही बाकी सगळ्यांनी टाळ्या वाजवत मस्त कीर्तन करायचं आहे. अभिषेक झाला की 56 भोगा आणि लगेच आपण आरती करायची. ठीक आहे. हरे कृष्ण. काही सूचना द्यायच्या आहेत?